विटा शहरात 14 वर्षांचा अनुभव आणि दरवर्षी उत्तम निकालाची परंपरा जपणारी बालाजी अकॅडमी। इथे 11वी-12वी सायन्स बरोबरच जेईई, नीट, सीईटी आणि एनडीए परीक्षांसाठी खास मार्गदर्शन दिलं जातं। अनुभवी शिक्षक, सुसज्ज क्लासरूम, दर्जेदार नोट्स, साप्ताहिक टेस्ट आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण अभ्यासावर लक्ष। हॉस्टेल आणि मेसचीही सुविधा उपलब्ध, म्हणजे संपूर्ण अभ्यासासाठी आदर्श वातावरण। इयत्ता 11वी व 12वी प्रवेश सुरू। त्वरा करा, प्रवेश मर्यादित। शिवप्रताप गोल्ड टॉवर शेजारी, अमोल स्टेशनरीच्या वरती, विटा। तुमचं यश आमचं ध्येय। बालाजी अकॅडमी विटा, आजच प्रवेश घ्या। गोंदिया जिल्ह्यातील तेरोडा तालुक्यातील नवेझरी मोक्षधाम परिसरात 10 जून पासून अन्नत्याग आंदोलन प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर यांनी सुरू केलं। तरी आज 12 जून आंदोलनाचा तिसरा दिवस आहे, तरी देखील आंदोलन सुरूच आहे। आरोग्याच्या बाबतीत त्यांचे 4.5 किलोच्या जवळपास वजन कमी झाल्याची माहिती कार्यकर्त्यांकडून मिळते। 3 दिवस झाले तरी प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेत नसल्याचं दिसून येतं। अन्नत्याग आंदोलन प्रशासनाकडून कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचारी भेट दिली नसून काल पोलीस विभागाचे अधिकारी यांनी फक्त आंदोलनस्थळी भेट दिली असल्याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिली। या आंदोलनस्थळी भजन कीर्तन रात्रीच्या वेळी होत असतं। शेतकरी कर्जमाफी, दिव्यांग बांधव, भूमिहीन मजूर अशा अनेक मागण्यांना धरून अन्नत्याग आंदोलन नवेझरी येथील स्मशानभूमीत तिसऱ्या दिवशी देखील आंदोलन सुरूच असल्याचं पाहायला मिळतं। तिसऱ्या दिवशी अन्नत्याग आंदोलनस्थळी सायंकाळी 5 वाजेपर्यंत कोणत्याही प्रशासन अधिकारी कर्मचारी भेट दिली नसल्याचं प्रहार जनशक्ती पक्षाच्या आंदोलनस्थळी असलेल्या कार्यकर्त्यांकडून माहिती मिळते। हे आंदोलन आणखी किती दिवस चालेल तर एकीकडे माझा जीव जरी गेला तरी चालेल, पण अन्नत्याग आंदोलन सुरू राहणार असल्याचा ठाम मत प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर यांनी मांडला। यावर आता प्रशासन कोणतं पाऊल उचलतं हे पाहण्यासारखं असेल। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। दुकानदार रोजगार मिळाले पाहिजे। दिव्यांगांना 6000 रुपये महिना मिळाले पाहिजे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।